Hello friends, how are you? Welcome in a new episode of the Sunday is a Funday. आता या ठिकाणी येते काय लक्षात? जर आपण अथर्वला सांगूया आजची थीम क्लिअर. अथर्व आजची थीम क्लिअर बघा. अथर्व काय करतं बघा. अथर्वने आता सेलला या ठिकाणी बल्ब जोडलेला बघा आणि हा बल्ब आता लागलेला आहे आणि वेगवेगळ्या प्रकारचे रंग आपल्याला त्या बल्ब मध्ये दिसतात बघा. म्हणजे अशा पद्धतीने अथर्वने एक सर्किट आपल्याला करून दाखवलेलं आहे. लक्षात आलं? आज आपण करंट इलेक्ट्रिसिटी या टॉपिक वरती चर्चा करणार आहोत. मागच्या वेळेस आपण इलेक्ट्रोस्टॅटिक हा भाग घेतला होता आणि इलेक्ट्रोस्टॅटिक नंतर महत्वाचा भाग करंट इलेक्ट्रिसिटी असतो, म्हणून आपण आज करंट इलेक्ट्रिसिटी बद्दल चर्चा करणार आहोत. चला तर मग आपण सुरू करूया. करंट इलेक्ट्रिसिटी मध्ये करंट या शब्दाचा अर्थ असा होतो टू फ्लो. म्हणजे ही जी इलेक्ट्रिसिटी आहे ही इलेक्ट्रिसिटी स्टॅटिक नाही तर ही वाहणारी एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाणारी अशा प्रकारची इलेक्ट्रिसिटी आहे. कुठल्याही इलेक्ट्रिसिटीसाठी सगळ्यात महत्वाचा भाग जर काही असेल तर तो सेल किंवा बॅटरी असतो. लक्षात ठेवा, सेल याचा अर्थ असा असतो की केमिकल एनर्जी कॅन बी कन्व्हर्टेड इनटू द इलेक्ट्रिकल एनर्जी. आता आपल्याकडे दोन प्रकारचे सेल असतात. काही सेल जे असतात ते आपण वापरतो आणि फेकून देतो आणि काही सेल असे असतात की जे आपण चार्ज करून पुन्हा पुन्हा वापरत असतो. फॉर एक्झाम्पल मोबाईलची बॅटरी आपण पुन्हा पुन्हा रिचार्ज करत असतो. आता जे सेल आपण एकदा वापरतो आणि नंतर त्यांना बाजूला ठेवतो त्यांना प्रायमरी सेल असं म्हणतात आणि जे सेल आपण पुन्हा पुन्हा वापरतो त्यांना आपण सेकंडरी सेल असं म्हणत असतो. आता पहिला जो सेल शोधून काढला गेला तो व्होल्टाजने शोधून काढला होता. त्याच्यानंतर मग लॅक्लांशेचा सेल आला, डॅनियलचा सेल आला आणि त्याच्यानंतर आपण हे जे ड्राय सेल आहेत हे वापरतोय. काहींना असं वाटेल की मग या सेलचा आकार बघा छोटा आहे, त्याच्यानंतर हा त्याच्यापेक्षा मोठ्या आकाराचा सेल आहे, त्याच्यापेक्षा हा आणखी मोठ्या आकाराचा सेल आहे आणि हा आणखी त्याच्यापेक्षा मोठ्या आकाराचा सेल आहे. मग आकाराने काय फरक पडतो? लक्षात ठेवा, या ठिकाणी आपल्याला काही कन्सेप्ट आता घ्यायचे की ज्याच्यामध्ये आकार जितका मोठा असेल तितकी त्या सेलची पॉवर जास्त असते. आता पॉवर म्हणजे काय ते आपण पुढे क्लिअर करणारच आहोत. आणि आकार जितका छोटा असेल तितकी मग त्याची पॉवर कमी असते. त्याच्यानंतर लेड ऍसिड बॅटरीज या रिचार्जेबल बॅटरीज आहेत किंवा आपण निकेल कॅडमियम सेल वापरत असतो जे आपण रिचार्ज करण्यासाठी वापरतो किंवा आजकाल लिथियमच्या सुद्धा बॅटरीज आलेल्या आहेत की ज्या लिथियमच्या बॅटरीज आपण रिचार्ज करण्यासाठी वापरत असतो. तर बॅटरी हा इलेक्ट्रिसिटीच्या एक्सपेरिमेंट मधला हार्ट आहे. बॅटरी ही एनर्जी सप्लाय करण्याचं काम करत असते आणि पॉवर देणं हे बॅटरीचं काम असतं. एक जो सेल असतो, लक्षात ठेवा, एक सेल आपल्याला 1.5 पोटेन्शियल डिफरन्स किंवा व्होल्टेज देत असतो. जेव्हा आपल्याला जास्त व्होल्टेजची गरज पडते त्यावेळेस आपण अशा प्रकारचे कॅरियर वापरतो आणि या कॅरियर मध्ये सेल आपण नेहमी सिरीज मध्ये घेत असतो. तर या पद्धतीने बघा, जिथे स्प्रिंग लावलेले असतात हे स्प्रिंग म्हणजे मायनस किंवा निगेटिव्ह टर्मिनल असतात आणि अपोजिट साइड आपण पॉझिटिव्ह टर्मिनल म्हणून वापरत असतो आणि मग आपण अशा पद्धतीने सिरीज मध्ये सेल करतो. लक्षात ठेवा, जर आपण सिरीज मध्ये सेल केले तर त्यांचं पोटेन्शियल डिफरन्स वाढतं आणि पॅरलल मध्ये जर सेल जोडले तर त्यांचा करंट वाढत असतो. चला, आजच्या खूप मजेशीर अशा प्रकारच्या ऍक्टिव्हिटीज आहेत. आपण ऍक्टिव्हिटीचा विचार करूया. बघा, माझ्याकडे काय लिंबू आहे आणि तुम्ही जर असं म्हटलं की या लिंबू पासून मला एनर्जी मिळेल तर तुम्ही कदाचित हसाल, परंतु व्होल्टाजने जो पहिला सेल तयार केला होता त्याच्यात त्याने काय केलं होतं बघा की कॉपर आणि झिंक याच्या स्ट्रिप्स वापरल्या. त्यामुळे माझ्याकडे सुद्धा कॉपर आणि झिंकच्या स्ट्रिप्स आहेत. मी काय करतो बघा, आता ह्या लिंबूमध्ये ही झिंकची जी स्ट्रीप आहे ही मी याच्यामध्ये खोचून देतो अशा पद्धतीने आणि त्याच्यानंतर त्याच्या जवळच मी काय करतो बघा, ही जी कॉपरची स्ट्रीप माझ्याकडे ही कॉपरची स्ट्रीप सुद्धा खोचून दिलेली आहे आणि आता माझा सेल तयार झालेला आहे. तुम्ही म्हणाल की याला पॉवर मिळते की नाही मिळते, तर पॉवर मिळते की नाही हे आपल्याला बघता येईल. बघा, आपण या ठिकाणी आता पॉवर मिळते काय बघूया. माझ्याकडे काय बघा, माझ्याकडे एक छोटंसं मीटर आहे बघा आणि हे जे छोटंसं मीटर आहे हे मी आता या ठिकाणी लावणार आहे. बघा, आता मी काय करतोय तर या ठिकाणी कॉपर पासून निघालेली जी वायर आहे ती आणि त्याच्यानंतर झिंक पासून निघालेली जी वायर असेल ती सुद्धा मी आता या मीटरला जोडतोय आणि या मीटरमध्ये काय होतं हे आपण सगळ्यांनी जरा नीट बघायचं. आता सध्या मीटरला कुठल्या प्रकारचं डिफ्लेक्शन आहे बघा, मी आता जोडतोय बघा, आलं डिफ्लेक्शन. हे मीटर काय दाखवतंय मग की आता याच्यामध्ये पॉवर आलेली आहे. समजा मी याच्यातलं एक इलेक्ट्रोड काढून घेतला बघा, या पद्धतीने काय झालं बघा, आता
पॉवर मिळणं थांबलं की नाही? आणि समजा मी याला पुन्हा लावून दिलं तर बघा आपल्याला पॉवर मिळायला लागली. म्हणजे अशा पद्धतीने आपण सिंपल सेल जो आहे हा सिंपल सेल घरी बनवू शकतो. लक्षात ठेवा. बघा आता आपण एक सिंपल सर्किट बांधूया आणि सिंपल सर्किट ज्या अथर्वने केलं होतं त्याला थोडंसं मी मॉडिफाय करतोय आणि आपल्या या ऍक्टिव्हिटीजला सुरुवात करतो. माझ्याकडे काय बघा सेल आहे, 2 सेल मी सिरीजमध्ये लावलेले आहेत. त्याच्यानंतर माझ्याकडे एक कलरफुल एलईडी आहे किंवा लाईट आहे आणि माझ्याकडे एक स्विच आहे. या सगळ्यांना मला जोडायचं आहे आणि अशा प्रकारची अरेंजमेंट जेव्हा आपण करतो तेव्हा त्या अरेंजमेंटला सिरीज अरेंजमेंट असं म्हणतात. बघा मी या ठिकाणी सिरीज सर्किट तयार करतो. सिंपल सर्किट आहे. सिंपल सर्किटमध्ये आपण एक स्विचचा सुद्धा वापर करतो. आता बघा या ठिकाणी मी आता स्विच पण लावलेलं आहे आणि हे माझं सर्किट तयार झालं. सर्किट याचा अर्थ एक पूर्ण वर्तुळ किंवा ज्याला आपण परिपथ असं म्हणतो ते पूर्ण झालं पाहिजे. आता बघा आता परिपथ या ठिकाणी पूर्ण झालेले आहे. आता मी स्विच ऑन करतोय. बघा स्विच या ठिकाणी बघा आता बल्ब जो तो बल्ब ग्लो व्हायला लागलेला आहे. म्हणजे काय झालं बघा की या ठिकाणी बॅटरी जी आहे त्या बॅटरीने सप्लाय दिलेला आहे आणि त्याला आपण करंट फ्लो असं म्हणतो. म्हणजे बॅटरीमधून करंट निघालेला आहे आणि तो करंट याच्यातून वाहतो. लक्षात ठेवा करंट हा नेहमी आपण मानतो पॉझिटिव्ह टर्मिनल कडून निगेटिव्ह टर्मिनल कडे वाहत असतो. बघा इलेक्ट्रिसिटीमध्ये पोटेन्शियल डिफरन्स किंवा व्होल्टेज, करंट आणि रेजिस्टन्स ह्या 3 फिजिकल क्वांटिटीला सगळ्यात जास्त महत्व आहे. तर आपण स्टेप बाय स्टेप या 3 फिजिकल क्वांटिटी ज्या आहेत या समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. सगळ्यात पहिल्यांदा आपण पोटेन्शियल डिफरन्सचा विचार करू. बघा मागच्या वेळेस मी अशा प्रकारच्या बॉटलचा एक्सपेरिमेंट मी तुम्हाला दाखवला होता. 2 बॉटल्स आहेत ए आणि बी आणि यांच्यामध्ये लिक्विड भरलेलं आहे आणि या दोघांना याच्याने जॉईंट केलेलं आहे. आता काय होणार बघा की सुरुवातीला मी असा विचार करतो की एक बॉटल वरती असेल आणि एक बॉटल खाली असणार आहे. आता तुमच्या असं लक्षात येईल की या बॉटलची लेव्हल वाढते. बॉटलची लेव्हल वाढणं याचाच अर्थ असा होतो की त्या ठिकाणी इलेक्ट्रिसिटीमध्ये जर आपण विचार केला तर त्याचं पोटेन्शियल हे वाढत जाणार आहे. लक्षात ठेवा. आता आपण असा विचार करू की एक बॉटल मी वरती ठेवणार, एक बॉटल मी खाली ठेवणार. बघा या ठिकाणी मी आता ही बॉटल ठेवलेली आहे आणि ही बॉटल जरा मी खाली ठेवलेली आहे. म्हणजे काय झालं यांच्या पातळीमध्ये फरक पडला. पातळीत फरक पडला म्हणजेच काय झालं पोटेन्शियल डिफरन्स आलेला आहे. आता पोटेन्शियल डिफरन्स आल्यामुळे काय झालेलं आहे की याच्यातून पाणी वाहत आहे. म्हणजेच काय होतं की जिथे पोटेन्शियल डिफरन्स येईल तिथे करंट वाहील. जसं या ठिकाणी पातळीमध्ये फरक पडल्यामुळे पाणी वाहत आहे तर या ठिकाणी पाणी वाहणं म्हणजेच काय तर याच्यातून करंट वाहतोय. लक्षात ठेवा. आता आपण अशी कल्पना करूया की दोन्ही ज्या बॉटल्स आहेत या दोन्ही बॉटल्स मी एकाच लेव्हलमध्ये ठेवून दिल्या. आता काय की जेव्हा मी एकाच लेव्हलमध्ये ह्या बॉटल्स ठेवून देईल तेव्हा थोड्या वेळामध्ये या दोन्ही बॉटल्स मधलं जे पाणी असणार आहे हे पाणी काय होईल एकाच लेव्हलला येऊन जाईल. म्हणजे आपल्याला इलेक्ट्रिकच्या भाषेमध्ये काय सांगता येईल की दोघांचं पोटेन्शियल सारखं झालेलं असेल. त्याला आपण म्हणणार इक्वी पोटेन्शियल पोझिशन. आणि इक्वी पोटेन्शियल पोझिशन जर आली तर करंट वाहत नाही. लक्षात ठेवा इक्वी पोटेन्शियल पॉइंटला करंट वाहत नाही. चला आपण इक्वल पोटेन्शियल किंवा इक्वी पोटेन्शियल आणि पोटेन्शियल डिफरन्स जरा थोडासा समजून घेऊया. माझ्याकडे बघा 2 सेल आहेत. हे ऑर्डिनरी सेल आपण वापरत असतो असे सेल आहे आणि माझ्याकडे एक बल्ब आहे. बघा आता बल्ब जर मी लावला तर या ठिकाणी तुमच्या असं लक्षात येईल की सर्किट कम्प्लीट होतं आणि बल्ब त्या ठिकाणी लागतो. दुसरा जो सेल आहे हा सुद्धा नवा सेल मी घेतलेला आहे. तर याला सुद्धा तुम्ही जर लावला तर बल्ब लागतो. बघा आता मी काय गंमत करतो बघा की माझ्याकडे एक मी स्टीलची स्केल घेतली. घरी तुम्ही हा प्रयोग करून बघा. स्टीलची स्केल मी घेतलेली आहे आणि आता मी या ठिकाणी काय करणार बघा की इथे याचं जे निगेटिव्ह टर्मिनल आहे हे मी या स्केलवरती ठेवलेलं आहे आणि याचं जे पॉझिटिव्ह टर्मिनल आहे हे मी याच्यावरती ठेवणार आहे. आता म्हणजे काय झालं या ठिकाणी पोटेन्शियल डिफरन्स झालेला आहे. लक्षात ठेवा प्लस आणि मायनस मधून पोटेन्शियल डिफरन्स होईल आणि पोटेन्शियल डिफरन्स झाल्यानंतर आता काय गंमत होते ती बघूया आपण. बघा बघा बल्ब लागलेला आहे आणि बल्ब जास्त ग्लो होतोय. बघा बल्ब जास्त का ग्लो होतोय कारण पोटेन्शियल डिफरन्स हे 3 व्होल्ट झालेला आहे आता आणि 3 व्होल्ट झाल्यामुळे बल्ब जो आहे हा बल्ब ग्लो होतोय. आता मी काय गंमत करतो बघा की आता याचं जे निगेटिव्ह टर्मिनल आहे हे याच्यावरती ठेवेल आणि हे पण निगेटिव्ह टर्मिनल मी याचं ठेवेल. आता दोघांचे पॉझिटिव्ह टर्मिनल आणि दोघांचं पोटेन्शियल डिफरन्स किती आहे 1.5 व्होल्ट. म्हणजे दोन्ही काय झाले आता इक्वी पोटेन्शियल असलेले पॉइंट्स आले आणि आता मी या ठिकाणी बल्ब लागतो का ते बघूया. तुमच्या असं लक्षात येईल की बल्ब अजिबात लागणार नाही. म्हणजे ज्या 2 बॉटल्स एका लेवलमध्ये ठेवल्यानंतर जसं पाणी वाहत नव्हतं तसं या ठिकाणी करंट वाहणार नाही.
मग पोटेन्शियल डिफरन्स क्लिअर झालं की नाही? लक्षात ठेवा, पोटेन्शियल डिफरन्स किंवा व्होल्टेज मोजण्यासाठी व्होल्टमीटर वापरतात. हे अॅनालॉग व्होल्टमीटर आहे आणि माझ्याकडे इथे डिजिटल व्होल्टमीटर सुद्धा आहे. तर डिजिटल व्होल्टमीटरने मी तुम्हाला पोटेन्शियल डिफरन्स मोजून दाखवतो. बघा, सेल जर आपण घेतला तर सेलचा पोटेन्शियल डिफरन्स आपल्याला मोजता येतो. डिफरन्स मोजूया. बघा, तुमच्या लक्षात येईल की अॅनालॉग पेक्षा डिजिटल वरती आपल्याला डायरेक्ट पोटेन्शियल डिफरन्स मिळते. दॅट इज 1.4. किंवा आपण जर बॅटरीचा पोटेन्शियल डिफरन्स काढला या, तर या बॅटरीचा पोटेन्शियल डिफरन्स सुद्धा तुम्हाला काढता येईल. बघा, या पद्धतीने म्हणजे आपण व्होल्टमीटरच्या साहाय्याने पोटेन्शियल डिफरन्स मोजू शकतो. आणि लक्षात ठेवा, व्होल्टमीटर इज ऑलवेज कनेक्टेड इन अ पॅरलल टू द लोड. लोडला नेहमी ते पॅरलल लावायचं असतं. आपण पोटेन्शियल डिफरन्स समजून घेतला आणि आपल्याला माहित झालं की जेवढी पातळी जास्त असेल म्हणजे लेव्हल जास्त असेल तितकं काय असतं, पोटेन्शियल डिफरन्स जास्त असतं. आता मी या ठिकाणी काय करतो बघा, की एका या बॉटलला मी इथे 2 नळ्या लावल्या. तर 2 कशा त्यानंतर तुम्हाला दिसेल. आता सध्या एक बारीक नळी मी या ठिकाणी लावलेली बघा, आणि आता मी तिच्यातून जे पाणी आहे ते पाणी स्टार्ट करतो. बघा, तुमच्या असं लक्षात येईल की याच्यातून आता पाणी व्हायला लागलं. म्हणजे आपल्या भाषेमध्ये आपण काय म्हणणार, की करंट कॅन फ्लो. कारण याच्यामध्ये जोपर्यंत पातळी आहे तोपर्यंत पाणी काय होणार आहे, फ्लो होत राहणार आहे. समजा मी याला स्विच म्हणून वापरलं तर बघा, या पद्धतीने ते बंद पण मला करून देता येईल. म्हणजे अशा स्विचचं जे काम असतं ते करू शकतो. दुसरं, आता मी आता याचं जे बोर आहे ते बोर वाढवतोय. बघा, आता मी काय करतोय बघा, सुरुवातीला मी काय केलं होतं की या ठिकाणी एक बॉल पेनची रिफिल जी होती ती या ठिकाणी लावलेली होती. आता मी पेनचा जो मधला भाग आहे त्याचा वापर करणार. बघा, आता या ठिकाणी मी ही रिफिल काढून टाकली आणि इथलं बोअर जे ते बोअर आता मी मोठं करून दिलंय. त्याचा परिणाम काय होतो बघा, तुमच्या असं लक्षात येईल की जास्त प्रमाणामध्ये पाणी बाहेर पडायला लागलेलं आहे. आता याचा एक फार मोठा संबंध आहे. लक्षात ठेवा, जेव्हा जास्त प्रमाणात पाणी बाहेर पडतं याचा अर्थ असा होतोय की रेट ऑफ फ्लो ऑफ वॉटर इज मोर. आणि जर मी या ठिकाणी ही रिफिल लावून दिली तर रेट ऑफ फ्लो ऑफ वॉटर इज लेस. याचा अर्थ काय झाला मग, की रेट ऑफ फ्लो ऑफ चार्ज, इलेक्ट्रिसिटीमध्ये रेट ऑफ फ्लो ऑफ चार्ज म्हणजे करंट असतो. लक्षात ठेवा, आणि करंट जो आहे तो करंट वाहतो हा डिपेंड करतो त्या पदार्थाच्या रेझिस्टन्स वरती. म्हणजे या ठिकाणी जर समजा मी बारीक रिफिल लावली असेल तर बारीक या ठिकाणी धार येते. बघा, याचा अर्थ असा होतो की करंट कमी येतो. म्हणजे रेझिस्टन्स जर जास्त असेल तर करंट कमी येतो. आणि समजा या ठिकाणी जर मी रेझिस्टन्स कमी केला म्हणजे इथं फ्लो जर वाढवून दिला आपण, तुमच्या असं लक्षात येईल की करंट सुद्धा जास्त वाहतो. म्हणजे करंट इज डिपेंड्स ऑन रेझिस्टन्स. रिमेंबर दॅट ऍज अ रेझिस्टन्स इन्क्रीजेस करंट इज डिक्रीजेस. आणि आपल्याला त्याच्या काही ऍक्टिव्हिटीज पुढे बघायच्या आहेत. मजा येते ना? बघा, पोटेन्शियल डिफरन्स हे नेहमी व्होल्ट मध्ये मोजलं जातं. करंट जो असतो हा अँपियर मध्ये मोजला जातो. त्याच्यानंतर मिली अँपियर, मायक्रो अँपियर हे त्याचे सब युनिट्स आहेत. आता आपण थोडंसं मेजरमेंटचा विचार करणार आहोत. या ठिकाणी माझ्याकडे डिजिटल मीटर आहे आणि तुमच्या असं लक्षात येईल की इथे 2 प्रकारचे आकडे दिसतात. लक्षात ठेवा, या ठिकाणी वरती लिहिलेलं आहे बघा, व्ही लिहिलेलं आहे. याचा अर्थ लाल रंगामध्ये जे तुम्हाला रिडिंग मिळेल हे व्होल्ट मीटरचं असणार आहे आणि निळ्या रंगामध्ये जे रिडिंग मिळणार आहे हे अॅमीटरचं डायरेक्ट अँपियर मध्ये असणार आहे. आता या ठिकाणी मी हा एक रेझिस्टन्स घेतलेला आहे. रेझिस्टन्स बद्दलची माहिती पुढे तुम्हाला मिळणारच आहे. एक रेझिस्टन्स मी घेतलेला आहे आणि आता हा रेझिस्टन्स घेऊन आपण ओहम नावाच्या शास्त्रज्ञाने जो प्रयोग केला होता तो प्रयोग आपण या ठिकाणी करणार आहोत. आणि या ठिकाणी बघा, मी आता कनेक्शन्स लावून दिलेले आहेत आणि एक सेल फक्त मी घेतोय आणि एक सेल मी या ठिकाणी लावणार आहे. आणि काय रिडिंग येतात आपण त्याचा विचार करू. बघा, अशा पद्धतीने आता रिडिंग काय येतात ते पण तुमच्या असं लक्षात येईल की 1.2 व्होल्ट आहे आणि 0.11 करंट आलेला आहे. म्हणजे 1.2 व्होल्ट आणि 0.11. तुमच्या असं लक्षात येईल की 1.2 आणि 0.12 असं जर मानलं आपण तर याचा अर्थ काय होईल की जे गुणोत्तर येतं व्ही अपॉन आय, व्ही भागिले आय हे जे गुणोत्तर असतं हे स्थिर असतं. लक्षात ठेवा, ओहमने जे सांगितलेलं आहे की व्ही भागिले आय हे गुणोत्तर स्थिर असतं. आणि जर आपण भागाकार केला, समजा आपण या दोघांना थोडंसं ऍव्हरेज करून घेतला की 1.2 डिवायडेड बाय 0.12 तर तुमच्या असं लक्षात येईल की हा जो रेझिस्टर आहे हा साधारणतः 10 ओहमचा आहे. आता पोटेन्शियल डिफरन्स वाढवतो बघा. पोटेन्शियल डिफरन्स आता मी वाढवायचा प्रयत्न करतो. बघा, या ठिकाणी मी आता मोठी बॅटरी आणलेली आहे आणि वी हॅव टू इन्क्रीज द पोटेन्शियल डिफरन्स या पद्धतीने.
आता पोटेन्शियल डिफरन्स वाढलेलं आहे आणि तुमच्या असं लक्षात येईल की साधारणतः 3.8 या ठिकाणी पोटेन्शियल डिफरन्स आहे आणि 0.33 हे काय मग या ठिकाणी अँपियर मध्ये करंट आलेला आहे. तुमच्या असं लक्षात येईल की समजा मी जर 0.3 जर मानून घेतला तर या ठिकाणी पुन्हा मला 10 ओहमचा रेझिस्टन्स मिळतोय. म्हणजे अशा पद्धतीने if we have to increase the potential difference then current is also increased and its ratio is constant. This is called as a Ohm's law. लक्षात ठेवा ओहमने जी क्वांटिटी दिलेली आहे दॅट इज कॉल्ड ऍज अ रेझिस्टन्स आणि रेझिस्टन्सचं युनिट आहे ओहम. बघा आता मी तुम्हाला 1 ओहम रेझिस्टन्स म्हणजे काय असतो ते सांगतोय. आपल्या पुस्तकांमध्ये डेफिनेशन फक्त दिलेली असते की 1 ओहम रेझिस्टन्स इज दॅट रेझिस्टन्स when the potential difference is 1 volt and current is 1 ampere. या ठिकाणी हा छोटासा जो तुम्हाला दिसतोय हा 1 ओहम रेझिस्टन्स आहे आणि हा खरंच 1 ओहम आहे का हे आपण व्हेरीफाय करूया. बघा मागच्या प्रमाणेच मी त्याला लावलेलं आहे आणि आता मी या ठिकाणी पुन्हा एकदा रिडिंग घेतोय. बघा तुमच्या असं लक्षात येईल की इथे आता काहीतरी करंट आणि काहीतरी व्होल्टेज आपल्याला मिळत आहे. मग काय होतंय बघा या ठिकाणी तुमच्या लक्षात येईल की नियर अबाउट 1 व्होल्ट येतोय बघा आणि करंट किती मिळतोय मग 1.05. जर आपण दोघांना 1 मानून घेतलं तर 1/1 इज इक्वल टू 1 म्हणजे याचा जो रेझिस्टन्स असणार आहे दॅट इज अ 1 ओहम रेझिस्टन्स. राहील लक्षात. 2 महत्वाच्या गोष्टी आपल्याला कळलेल्या आहेत की जर करंट वाढला तर रेझिस्टन्स कमी होतो आणि जर रेझिस्टन्स कमी असेल तर करंट हा जास्त होतो. आता या ठिकाणी मी बल्ब लावलेला आहे आणि बल्ब लावल्यानंतर तुमच्या असं लक्षात येईल की जितका रेझिस्टन्स जास्त होईल तितका बल्ब हा डिम होणार. याच्यासाठी आपण एक ऍक्टिव्हिटी घेतोय की 2 रेझिस्टन्स आर कनेक्टेड इन अ सिरीज. सगळ्यात पहिल्यांदा मी काय करतो बघा की बल्ब जो आहे हा बल्ब या ठिकाणी मी लावला हा असा आणि आता मी सर्किट कंप्लीट करत चाललं. बघा आता रेझिस्टन्स कनेक्टेड इन सिरीज तुमच्या असं लक्षात येईल की रेझिस्टन्सला 2 टर्मिनल असतात बघा R1 आणि R2 असे 2 रेझिस्टन्स मी घेतलेले आणि या ठिकाणी बघा याला मी इथे बल्ब लावून दिला. त्याच्यानंतर याचं जे दुसरं टर्मिनल आहे त्याला मी एक वायर लावतोय बघा या पद्धतीने इथे वायर लावली. याचं जे दुसरं टर्मिनल आहे इकडे त्याला वायर लावली आणि मग याच्या पुढच्या टर्मिनल म्हणजे रेल्वेचे डबे जसे जोडलेले असतात अशा पद्धतीची रचना मी या ठिकाणी केलेली आहे. सो दॅट इज कॉल्ड ऍज अ सिरीज कॉम्बिनेशन. म्हणजे हे जे असणार आहे हे सिरीज कॉम्बिनेशन तयार झालेलं आहे. आता तुम्हाला मी एक गोष्ट दाखवून देतो बघा की या ठिकाणी आता मी मोठी बॅटरी घेतलेली आहे आणि आपण इथे आता बल्बला लावून बघू. बघा इथे बल्ब जास्त पेटतो आणि जेव्हा मी सिरीज मध्ये एक रेझिस्टन्स वाढवून दिला तर तुमच्या असं लक्षात येईल की बल्ब डीम पेटतोय. डीम पेटतोय याचा अर्थ काय झाला करंट कमी वाहतोय आणि करंट कमी वाहत असल्यामुळे या दोघांचा रेझिस्टन्स एकूण काय झाला मग वाढलेला. म्हणजे ह्या पॉइंट पासून ह्या पॉइंट पर्यंतचा रेझिस्टन्स जो आहे दॅट रेझिस्टन्स इज इन्क्रीजेस. लक्षात ठेवा सिरीज कॉम्बिनेशन्स मध्ये जेवढे रेझिस्टन्स तुम्ही लावाल त्यांची बेरीज होत असते. म्हणून आपल्याला इक्वेशन मिळतं RS इज इक्वल टू R1 प्लस R2 प्लस R3 प्लस डॅश 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 RN. बघा आता आपण पॅरलल कॉम्बिनेशन करणार आहोत. पॅरलल कॉम्बिनेशन कसं असतं लक्षात घ्या. हे जे 2 रेझिस्टन्स आहेत हे मी असे आता समोरासमोर ठेवतो बघा आणि समोरासमोर ठेवून दोघांचे जे टर्मिनल्स आहेत तर याचा लेफ्ट टर्मिनल याच्या लेफ्ट टर्मिनलला लावून दिला, याचा राईट टर्मिनल याच्या राईट टर्मिनलला लावून दिलं. अशा प्रकारचं जर कॉम्बिनेशन तयार केलं तर त्याला आपण पॅरलल कॉम्बिनेशन असं म्हणत असतो. आता या पॅरलल कॉम्बिनेशन मध्ये काय गंमत होते आपण त्याचा विचार करू. बघा या ठिकाणी मी बल्ब लावलेला आहे आणि एक टर्मिनल मी इकडचा घेणार आहे असं या पद्धतीने. आणि आता बल्ब कडे सगळ्यांनी नीट बघा की बल्बची इंटेन्सिटी काय म्हणते. तुमच्या असं लक्षात येईल की बल्बची इंटेन्सिटी पुष्कळ वाढलेली आहे. याचा अर्थ काय झाला तेच रेझिस्टन्स होते फक्त मी कॉम्बिनेशन बदललं पॅरलल कॉम्बिनेशन केलं. पॅरलल कॉम्बिनेशन केलं तर तुमच्या असं लक्षात येईल की त्या ठिकाणी बल्ब जो आहे तो बल्ब जास्त पेटतो म्हणजे करंट इज इन्क्रीजेस. नो डाऊट करंट इज इन्क्रीजेस याचा अर्थ काय झाला मग रेझिस्टन्स ऑफ धिस कॉम्बिनेशन इज डिक्रीजेस. आणि म्हणून आपल्याला इक्वेशन मिळतं 1/RP इज इक्वल टू 1/R1 प्लस 1/R2 प्लस 1/R3 प्लस डॅश 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 प्लस 1/RN. रिमेंबर दॅट पॅरलल कॉम्बिनेशन मध्ये रेझिस्टन्स कमी होत असतो. ना मला लक्षात ठेवा रेझिस्टन्स हा इलेक्ट्रॉनिक्स मधला सगळ्यात महत्वाचा कॉम्पोनंट आहे आणि त्याचं काम असतं टू अपोज द फ्लो ऑफ करंट.
आता रेजिस्टन्सचे काही टाइप्स असतात. माझ्या उजव्या बाजूला जे रेजिस्टन्स आहेत हे न बदलणारे रेजिस्टन्स आहेत, म्हणजे यांची व्हॅल्यू जी असते ही बदलता येत नाही, म्हणून यांना फिक्स रेजिस्टन्स असं म्हणतात. आणि माझ्या डाव्या बाजूला जे रेजिस्टन्स आहेत हे व्हेरिएबल रेजिस्टन्स आहेत, म्हणजे यांची जी व्हॅल्यू असते ही व्हॅल्यू बदलत असते. आता या ठिकाणी तुमच्या असं लक्षात येईल की असे बारीक बारीक जे रेजिस्टन्स आहेत यांना कार्बन कंपोजिशन रेजिस्टन्स असं म्हणतात. किंवा या ठिकाणी हा जो मी 1 ओमचा रेजिस्टन्स तुम्हाला दाखवला होता हा सुद्धा कार्बन कंपोजिशन रेजिस्टन्स होता. किंवा बल्ब जर आपण घेतला समजा तर बल्ब सुद्धा एक फिक्स रेजिस्टन्स असतो. त्याचप्रमाणे असे वायर बाउंड रेजिस्टन्स असतात. बघा या ठिकाणी तुमच्या लक्षात येईल की वायर बाउंड केलेली असते आणि त्याच्यापासून रेजिस्टन्स तयार केलेले असतात. सो दीज आर दी फिक्स रेजिस्टन्स. त्याच्यानंतर आपल्या लॅबमध्ये आपण वापरतो तो रेओस्टॅट असतो, याला रेओस्टॅट असं म्हणतात. याचं एक टर्मिनल हे व्हेरिएबल असते, बघा हे सरकू शकतं आणि हे व्हेरिएबल टर्मिनल आहे. आणि इथे हे जे 2 टर्मिनल दिलेले आहेत हे 2 टर्मिनल फिक्स टर्मिनल, म्हणजे याला 3 टर्मिनल आहेत. तसंच या ठिकाणी तुमच्या लक्षात येईल की हे पोटेन्शिओमीटर, याला व्हॉल्यूम कंट्रोल पण काही जण म्हणतात, पण हे पोटेन्शिओमीटर याला सुद्धा 3 टर्मिनल आहे आणि आपण याला फिरवत असतो. मग आवाज कमी जास्त करण्यासाठी किंवा काही कंट्रोल करण्यासाठी फॅनचा स्पीड वगैरे आपण हे वापरत असतो अशा प्रकारचे. किंवा अगदी छोटे छोटे प्रीसेट जे असतात ते सुद्धा आपण वापरतो. त्याच्यानंतर हा या ठिकाणी थर्मिस्टर दिलेला आहे आणि हा LDR दिलाय, ज्यांच्याबद्दलची जास्त माहिती आपण घेणार आहोत. सो दीज आर दी व्हेरिएबल रेजिस्टन्स. बघा आता आपण अत्यंत महत्वाच्या काही ऍक्टिव्हिटीज घेणार आहोत, त्याच्यामध्ये आपण व्हेरिएबल रेजिस्टन्सचं फंक्शन कसं असतं हे समजून घेणार आहोत. त्यासाठी मी या ठिकाणी एक बॅटरी लावली, तिच्या पॉझिटिव्हला बल्ब लावलेला आहे आणि बल्बचं एक टर्मिनल व्हेरिएबलला दिलेलं आहे आणि याच्या एका फिक्सला मी निगेटिव्ह टर्मिनल दिलेलं आहे. बघा मग आता या ठिकाणी हे जे व्हेरिएबल आहे हे व्हेरिएबल टर्मिनल मी सरकवत जातो बघा. आणि तुमच्या असं लक्षात येईल की इंटेन्सिटी ऑफ द लाईट जी आहे ती इंटेन्सिटी ऑफ द लाईट इन्क्रीज व्हायला लागेल. बघा आता बल्ब जस्ट स्टार्ट झालाय बघा आणि हळूहळू बघा आता तुमच्या लक्षात येईल की इंटेन्सिटी ऑफ द लाईट इज इन्क्रीज. जसा रेजिस्टन्स कमी होत जाईल तसतसं त्या लाईटची जी इंटेन्सिटी आहे दॅट विल बी इन्क्रीजेस. आता रेओस्टॅट कशा पद्धतीने काम करतं हे तुम्हाला समजलेलं आहे. आता मी बल्बच्या ऐवजी या ठिकाणी बघा एक माझ्याकडे छोटंसं बझर आहे, या बझरचा मी वापर करणार आहे. तुम्हाला बझरचं फंक्शन सुद्धा लक्षात येईल आणि पुढे आपल्याला जो ऍक्टिव्हिटी करायची ते सुद्धा लक्षात येऊन जाईल. बघा मी आता बझरला या ठिकाणी लावतोय. तुमच्या असं लक्षात येईल की आता जे बझर आहे ते वाजत नाही, परंतु आता काय होईल बघा, मी हळूहळू काय करतो की याचा रेजिस्टन्स कमी करत जातो. बघा तुमच्या असं लक्षात येईल बघा बझरचा आवाज सुरू झालेला आहे आणि आता बझरचा आवाज वाढत चाललेला आहे. आता मी हा बझरचा आवाज कमी करून दाखवतो बघा तुम्हाला. म्हणजे जसा मी रेजिस्टर कमी जास्त केला तसा याला करंट कमी जास्त मिळतो आणि करंट कमी जास्त मिळालं की काय होतं, मग बझर जो असतो त्या ठिकाणी वाजतो किंवा वाजत नाही. म्हणजे आपल्याला व्हेरिएबल रेजिस्टन्स कसं काम करतो हे या ठिकाणी दाखवता येतं. बघा आता अत्यंत मजेशीर अशा प्रकारची ऍक्टिव्हिटी मी तुम्हाला दाखवतोय. आता मी काय करतो बघा की या ठिकाणी हा जो रेओस्टॅट आहे हा काढून टाकतो आता. आणि रेओस्टॅट काढून टाकल्यानंतर आता याचे जे हे 2 टर्मिनल्स आहेत बघा, या ठिकाणी मी मुद्दाम थोडंसं याला एक्सटेंड करून घेतोय. टर्मिनलला टर्मिनल लावून या ठिकाणी एक्सटेंड करून घेतलंय. आणि एक नवीन जो व्हेरिएबल कॉम्पोनंट मी तुम्हाला सांगितला हा आता मी माझ्या हातात धरलेला आहे. याला म्हणतात थर्मिस्टर. थर्म याचा अर्थ हीट आणि रेजिस्टन्स पासून थर्मिस्टर हा शब्द तयार झालेला आहे की हा हीटला रिस्पॉन्स देत असतो. कशा पद्धतीने हा रिस्पॉन्स देतो त्याचा आपण विचार करू. सुरुवातीला याचा जो रेजिस्टन्स असणार आहे हा जास्त असणार आहे बघा, म्हणून मी या ठिकाणी याला लावतोय आता. आणि याला या ठिकाणी लावल्यानंतर तुमच्या असं लक्षात येईल की बझर वाजत नाहीये, सध्या बझर वाजत नाही बघा. आता हा जो काही थर्मिस्टर आहे याला मी आता हीट देणार आहे आणि हीट दिल्यानंतर मग हा त्या ठिकाणी काय करतो ते बघूया आपण. बघा आता मी याला हीट देतोय. बघा आता आवाज बदलायला लागला आहे, बझर वाजायला लागले की नाही. कशामुळे वाजायला लागला, मग याचा रेजिस्टन्स कमी झालेला आहे. बघा मी आता याचा रेजिस्टन्स पुन्हा वाढवून देतो. बघा याला धरतो मी आणि याला थंड करतो. आता बघा आता हा थंड होत चालला बघा.
आणि जसा थंड होत चालला आवाज सुद्धा कमी होत चालला, म्हणजे याचा जो रेजिस्टन्स आहे दॅट रेजिस्टन्स इज इन्क्रीजेस. फायर अलार्म तयार करता येईल की नाही आपल्याला घरी? करून बघा. पुन्हा एकदा थोडंसं दाखवून देतो डेमो मी. बघा थर्मिस्टरला गरम केलं की कसा बजर वाजतो. बघा लांबूनच मी त्याला आता हीट देतोय. वाजायला लागला ना बजर. फक्त आपण काय केलं, बॅटरी, बजर आणि थर्मिस्टर सिरीज मध्ये जोडलेले. मजा येते ना. चला आता आपण लाईट डिपेंडंट रेजिस्टन्स म्हणून जो व्हेरिएबल रेजिस्टन्स असतो, बघा या ठिकाणी तुमच्या लक्षात येईल की हा लाईट डिपेंडंट रेजिस्टन्स आहे. हा लाईट साठी सेन्सिटिव्ह असतो. लक्षात ठेवा, याच्यावरती लाईट जसा जसा पडत जाईल तसा याचा रेजिस्टन्स कमी होत जातो. आता तेच सर्किट या ठिकाणी फक्त जिथे थर्मिस्टर लावलेला होता त्या ठिकाणी मी आता हा LDR ज्याला म्हणतात शॉर्ट फॉर्म, त्याचा LDR असा आहे, लाईट डिपेंडंट रेजिस्टन्स, हा लावून दिलेला आहे. आता तुमच्या लक्षात येईल काहीतरी लाईट याच्यावरती पडतोय परंतु बजर वाजत नाहीये. आता मी काय करतो बघा, थोडस इंटेन्स अशा प्रकारचा लाईट याच्यावरती टाकतोय. बघा मी आता बघा आता इंटेन्स अशा प्रकारचा लाईट मी आता याच्या जवळ आणत जातोय आणि काय गंमत होते बघा. बघा बजर आता वाजायला सुरुवात झालेली आहे. वाजताय ना बजर. आता गंमत बघा, थांबला पुन्हा बघा. ऑटोमॅटिक स्ट्रीट लाईटचे प्रोजेक्ट बघितले असतील ना तुम्ही, ते असेच असतात. लक्षात ठेवा की दिवसा लाईट चालत नाही आणि रात्री लाईट चालतात. आणि याचं काय होतं मग, काय वापरलेला असतो, LDR. किंवा जर आपण फ्रीजचं दार उघडलं तर मग त्या ठिकाणी लाईट लागतो, त्या ठिकाणी सुद्धा काय लावलेला असतो, LDR. मग करंट इलेक्ट्रिसिटीची ऍक्टिव्हिटी बघून मजा आली की नाही? आणि तुम्ही सुद्धा फायर अलार्म आणि डे नाईट अलार्म बनवा आणि खूप मजा करा. पुन्हा आपण भेटूया पुढच्या भागामध्ये. संडे इज अ फन डे.